सकाळी मी जे तुम्हाला दाखवलं की ते वाघाचं असं मंदिर आहे, असं मंदिर आहे. आणि भाई आज काय सायटिंग झाली यार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. आता वाजलेत सकाळचे 4:45 आणि आम्ही ऑलरेडी सगळे तयार आहोत सफारीला जायला. सो सकाळी 5:30ची सफारी आहे. 5:30 वाजता सफारी चालू होणार आहे. सो आपल्याला 5 वाजेपर्यंत निघायचं आहे, फक्त 10 मिनटं राहिलेत. सो आपण जर निघूया पटापट आणि मग तिकडे पोचून तुम्हाला दाखवतो की आज आपला कुठला गेट आहे ते सकाळी. बाय द वे सकाळ सकाळी त्यांनी एक चांगली गोष्ट केली आहे की चहा आणि कॉफी ठेवली आहे रेडी. सो ते आता बोलवायला आले की ज्यांना कोणाला चहा कॉफी हवी असेल तर ते चहा कॉफी पिऊ शकतात. चहा आणि कॉफी दोन्ही. कॉफी कशात आहे का? दूध आहे दूध आहे. कॉफीची पावडर ठेवली. ओके, दूध ठेवले आहे, कॉफीची पावडर ठेवली आहे आणि सर्वात बेस्ट गोष्ट म्हणजे पार्लेजी ठेवले. चला आपण कॉफी बनवून घेऊया पटकन. सुख म्हणजे नक्की काय असतं? चहात बुडवलेला पार्लेजी म्हणजे सुख असते. मला कधीपासून पार्लेजी खायचं होतं, तुम्हाला खोटं वाटेल पण मला घरी सुद्धा पार्लेजी खायचं होतं बरेच दिवस झाले, चान्सच मिळत नव्हता. चला आता आपण निघूया. मस्त कडक कॉफी बनवली आहे, पावडर जास्ती ठेवली आहे, जरा झोप उडेल आपली. इथे जर तुम्ही बघितलं ना, तिकडे वाघाचं एक मंदिर बनवलं आहे बघा. नंतर वेळ मिळाला तर दाखवतो तुम्हाला इथे उतरून. सो इथे आपण आता आपला जो बुकिंग पास वगैरे होता ते दाखवलं आहे आणि आपल्याला आज ही गाडी मिळाली आहे 5807. सो ती लोक तुम्हाला गाडी नंबर सांगतात. आणि इकडे बाय द वे ह्या जुनोना गेटचं काहीतरी नेम चेंज चालू आहे म्हणून त्यांनी बोर्ड नाही लावलं आहे, पण इथे गाड्या ह्या अशा उभ्या असतात. सो आता आपण जाऊया आपल्या गाडीमध्ये आणि चला आता मी भेटतो तुम्हाला सफारीनंतर. आय होप इथे आपल्याला सायटिंग होईल, कारण का काल जे आमचा ग्रुप आलेला ते इथेच होते सगळे आणि इथे त्यांना 3 सायटिंग झालेल्या. सो बघूया आपल्याला किती दिसतात. हां तेच, काल एक वाघ इथे आलेला, मी तुम्हाला दाखवत होतो ना संध्याकाळी, तर इथे होता एकदम जवळ. फोटो आहे हां ठीक आहे, फोटो दाखवतो तुम्हाला. मला मिळाला तर इकडे जवळ आलेलं एकदम. काल पाणी घेऊन यायला सांगा त्याला. हे असं काम इथे चढून मग इथे जायचं आणि पुढे बसत असेल तर इथे चढून इथे. चला. सो सफारीचं टायमिंग असते 5:30चं, त्यामुळे कुठल्याच गाड्या म्हणजे एक्झॅक्ट मला वाटते 5:30 वाजता सगळे चालू करतात. त्यामुळे सगळ्या गाड्या थांबल्या आहेत. इकडे 2 थांबल्या आहेत, हे आमची पण थांबली, आमची पहिलीच आहे. आय होप आम्हाला दिसू द्या आज तरी. काय दिसणार की नाही आज? किती दिसणार? किती तुम्हाला रसिका मावशी किती दिसणार वाटतं? बोल आता. काल त्यांना 3-4 दिसले, आपल्याला 2 तरी 2. आई तुला काय वाटतं किती दिसणार? असंच वाटतं 2 तरी. 2. बाबा 4. भावा 3. दादा 4. मला असं वाटतं की 3 दिसतील. बघूया आता. अरे सफारी चालू केल्या पाहिजे थोडासा. 5:27लाच एक सफारी गेली पुढे. याच्या पुढे आपण फोन वापरू नाही शकत. A few moments later. मित्रांनो, आपण आपली जस्ट आता सफारी कंप्लीट करून आलो आहे आणि भाई आज काय सायटिंग झाली यार. जुनोना गेट खरंच खूप मस्त होता. पहिला म्हणजे आम्हाला काल आम्ही जी बघितलेली ना, छाया तिचं नाव होतं, माहीत नाही लोक बोलत आहेत, छाया होती. आणि आज तिची बहीण दिसली आम्हाला साया म्हणून. आता माहिती ना नाव किती खरं आहे ते, पण छाया आणि साया, आम्हाला आज साया दिसली. आणि नंतर आम्हाला कजरी नावाची एक टायग्रेस दिसली. ती मस्त अशी पाण्यामध्ये बसलेली आणि समोर तिच्या एका म्हणजे आय थिंक सांबारचं म्हणजे डोकं होतं, असं तिने शिकार करून आणलेलं आणि खूप मस्त बघायला मिळालं. म्हणजे आम्ही ऑलमोस्ट अर्धा-पाऊण तास तिकडे एकाच जागेवरती होतो. ती पण मस्त बसून होती. खूप फोटोज काढले, खूप व्हिडिओज काढले आहेत.
सो आता आम्ही वाट बघतोय आमच्या बाकीच्या लोकांना येण्याची. ती लोक पुढच्या गेटला आहेत, काल जिथे आम्ही होतो अगरझरीला. सो आम्ही आता इथे जुनोनाला थांबलो आहे. सो इथे आता काहीतरी हे बघा, हे असं सुविनियर शॉपिंग काहीतरी करते आई. छत्री घेते वाटते, छत्री घेते आई. तो चला आता आम्ही टाईमपास करतो थोडा वेळ आणि मग बघूया किती वेळ लागतो त्यांना यायला. ते मित्रांनो, मी तुम्हाला सांगत होतो सकाळी मी जे तुम्हाला दाखवलं की ते वाघाचं असं मंदिर आहे, तर तुमच्यासाठी मी खास उतरलो आहे बसमधून. आपली बस मागे थांबली आहे आणि हे तुम्हाला मी दाखवायला आणलं इकडे. हे बघा, असं मंदिर आहे. चला, सो आता आपण मस्त फ्रेशनअप झालो आहे आल्यावर आणि आता वाजले आहेत 10-9 झाले आहेत. सो आता आपण चाललो आहे ब्रेकफास्ट करायला. आता ब्रेकफास्ट करून झालं बघूया, पूलमध्ये जायचा प्लॅन तर आहे. सो आपल्याला जर टाईम मिळाला तर पूलमध्ये जाऊ, नाही तर मग थोडा वेळ झोपून घेऊ आणि मग लंच वगैरे करून आपल्याला परत 2:30ला निघायचं आहे शेवटच्या सफारीसाठी. आता तसं मेनली मला असं वाटतं की जे टायगर्स आहेत या एरियामध्ये ते आम्ही सगळे बघितले. जे 3 टायगर्स होते वेगळे, छाया, साया आणि कजरी. सो अजून एक आहे जो शंभू आहे आणि एक छोटी मधू आहे. सो आणि एक कॉलरवालीसुद्धा आहे जी यांना काल दिसलेली बफर झोनमध्ये, पण ते आज आम्हाला असं कळलं की ती बफर झोनमधून कोर झोनमध्ये गेली आतमध्ये. सो ती दिसण्याची शक्यता तशी तर कमी आहे. ठीक आहे, बघूया. चला आता आपण नाश्ता करून घेऊया. तुम्हाला फक्त नाश्ता दाखवतो काय आहे आणि मग खाऊन घेतो. चला. सो नाश्त्यामध्ये आज आपल्याकडे आहे आलू पराठा. आलू पराठा आहे. आलू पराठा आहे. आलू पराठामध्ये दही नाही आहे ना? दही आहे. ठीक आहे. हे आहे पाईनॅपल आहे, फ्रूटचं मला वाटते. हे ऑमलेट ठेवलं आहे, एक केक ठेवलं आहे, ब्रेड बटर आहे आणि जॅम पण आहे. ते तुम्ही टोस्ट करून घेऊ शकतात आणि आपलं चहा कॉफी. सो साधा मस्त ब्रेकफास्ट आहे. आपण ब्रेकफास्ट करून घेऊया आणि मग तुम्हाला भेटतो. खूप मस्त झोप लागलेली. आता जस्ट बाबा आलेले उठवायला म्हणून उठलो, नाही तर मला वाटते मी जेवायलासुद्धा उठलो नसतो. 1:30 झालेत. 11 वाजता झोपलेलो काहीतरी. सो 2.5 तास मस्त झोप झाली आहे. आता परत चाललो जेवायला. म्हणजे तुम्ही जर सफारीला येत आहेत ना, 2 दिवसात जर तुम्ही 3 सफारी करायचं ठरवलं आहे तर तुमचं इकडे येऊन शेड्यूल हेच असणार आहे. सफारीला जा, या, झोपा, खा, सफारीला जा, झोपा, खा, सफारीला जा. चला, 1 तास बाकी आहे. बघूया, तुम्हाला असंच थोडंसं दाखवतो पटकन लंच काय आहे ते आणि थोडंसं जेवण घेतो, कारण का भूक तर नाही आहे आता खूप. आज लंचमध्ये आहे सलाड, पापड, इथे चपाती, वांग्याची भाजी, आलू आणि वांग्याची भाजी, झुणका आहे, डाळ फ्राय, भात, अच्छा छास आहे आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन. सो मस्त छान मेनू आहे. आपण जेवून घेऊया थोडंसं. चला मित्रांनो, सो आता आपण निघालो आपल्या शेवटच्या सफारीला आणि आता लास्ट सफारीला आपल्याला म्हणजे आत्ता जी लास्ट सफारी आहे त्या सफारीला आपल्याला कोण दिसेल आपल्याला सांगता येत नाही. पण मला असं वाटतं आहे की माझं प्रेडिक्शन असं आहे की आपल्याला जी आत्ता मगाशी दिसलेली कजरी दुपारीची म्हणजे सकाळच्या सफारीमध्ये जी दिसलेली तीच आपल्याला परत दिसेल असं मला वाटतं आहे. आणि बाय द वे सकाळची जे प्रेडिक्शन होतं, आईचं प्रेडिक्शन होतं, ते बरोबर होतं. आपल्याला सकाळी 2 वेगळे वाघ बघायला मिळाले. सो इट वॉज ग्रेट. आपल्याला प्रत्येक सफारीमध्ये वाघ बघायला मिळतो आहे, मजा येते. मला अजून एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला की बरीच लोक असं म्हणतात की आपल्याला फक्त कोर झोनमध्येच वाघ बघायला मिळतो वगैरे, तर असं काही नाही आहे. बफर झोनमध्येच आजकाल खूप सायटिंग्स होतात आणि मी तेच आमच्या गाईडलासुद्धा विचारलं आज, तर ते पण तेच बोलले की गेली 8-9 वर्ष असं झालं आहे कंटिन्युअसली की बफर झोनमध्ये जास्ती सायटिंग्स होत आहेत. सो कधीतरी असं होते की आता जसं
ते म्हणाले की शंभू आणि कॉलरवाली जसं बफर झोनमध्ये येऊन गेले. काल त्यांना आमच्या ज्या काही लोकांना काल कॉलरवाली दिसलीसुद्धा, पण आता ते आज परत कोर झोन्समध्ये गेले, ज्यांची म्हणजे त्यांची ती टेरिटरी असते. सो प्रत्येक जणांची वेगवेगळी टेरिटरी असते. पण बफर झोनमध्ये पण मस्त सायटिंग्स होतात. असं काही नाही आहे की तुम्हाला कोर झोनमध्येच जायला पाहिजे. बस एवढंच सांगायचं होतं. चला आता आपण पाणी घेऊया. बाय तुम्ही इथे जर येत असाल तर जेव्हा तुम्ही सफारीला जातात ना, तेव्हा ही लोक असे एक बॅग्स देतात लाल कलरच्या, ज्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल असतात आणि ते थंड राहतात. मस्त दाखवतो तुम्हाला ती बॅग पण. चला हे बघा, हे मी तुम्हाला दाखवतो ना की अशी लाल बॅग्स मिळतात आणि हे थोडेसे इन्सुलेटेड पण आहेत आणि मस्त यांनी थंड पाणी दिलं आपल्याला, तर ते आतमध्ये थंडच राहते. आणि बाय द वे तुम्ही आता जर येत असाल म्हणजे ताडोबाला, तर प्रत्येक सफारीबरोबर ना ती लोक 2 काचेच्या बॉटलसुद्धा देतात, ज्या खूप मस्त असतात. त्या पण मी तुम्हाला दाखवतो. तर त्या काचेच्या बॉटल घ्यायला विसरू नका, ते खूप मस्त आहेत. आय लव ताडोबा लिहिलं त्याच्यावर छान, आणि असं वाघाचं पिक्चर पण आहे, तर खूप मस्त आहे, ते पण घ्या. चला आता आपण बसूया आपल्या गाडीमध्ये आणि जाऊया. आता फर्स्ट टाईम असं होतं आहे की म्हणजे फर्स्ट अँड लास्ट टाईम की आम्ही सगळे एकाच गेटला चाललो आहे, कारण का यांचं मला वाटतं देवाडा आहे आणि आमचं आडेगाव. हे बघा, इथून तुम्हाला तुमच्या जिप्सीचा नंबर वगैरे घ्यायचा आहे. त्याचं तुम्हाला जिप्सीचा नंबर देतात आणि इथे ही लोक रजिस्टर करून तुम्हाला हे असे पाण्याचे बॉटल देतात. दादा हे किती वर्ष आधी चालू करून बॉटल? 2 वर्ष झाली ना. सो 2 वर्ष आधीच चालू केलं हे, पण मस्त आहे. चला आता आपण आपल्या गाडी शोधूया. 9428 गाडी कुठे आहे आपली? फायदा आपला हा गेट आहे आज, देवाडा आडेगाव. देवाडा आहे म्हणजे देवाडा आणि आडेगाव एकच गेट आहे. आणि हा समोर अगरझारी आहे जो आपण काल केलेला. सो हे तुम्हाला असे एक ड्रायव्हर दादा आणि एक गाईड असे मिळतात. आता ड्रायव्हर दादांचं नाव युवराज आहे आणि आपले गाईड आहेत दिवाकर दादा. आणि बाय द वे त्यांच्याकडे असे बॉक्स असतात हे वाले, याच्यामध्ये ती लोक फोन ठेवून देतात. चला आता आपण आपला फोन ठेवून देऊया आणि भेटूया सफारीनंतर. चला बाय बाय. मित्रांनो, आपण आता जस्ट सफारीमधून आलो आहे आणि भाई काय क्रेझी एक्सपिरियन्स होता यार. म्हणजे आम्हाला पहिल्यांदा म्हणजे दुपारी जी दिसली ना कजरी, तीच आता परत दिसली. पण भाई म्हणजे खूप मस्त. म्हणजे ती अशी पाण्यात बसलेली, त्याच्यानंतर ती म्हणजे आळस बिळस घेत होती, त्याच्यानंतर ती उठली आणि आमच्या एवढ्या समोर आलेली. तिला जागा नाही मिळाली, नाही तर ती आमच्या जस्ट बाजूने जाणार होती. आणि प्लस आता लास्ट अर्धा तास उरलेला फक्त. भाई त्यांनी एवढा लांबून गाडी आणली आहे ना, आणि आम्हाला असं दिसला समोर शेतात, ठीक आहे, समोर शेतात दिसला आणि तो गायब झाला कुठेतरी. मग त्यांनी आम्हाला अशी गाडी फिरवून आणली आणि आम्ही अशी गाडी जस्ट आणली आणि आमच्या समोर इथे असा आला समोर. आणि भाई म्हणजे मी रेडी पण नव्हतो, मला दाखवतो फोटो सगळे ब्लर आले तिकडचे थोडेसे, पण भाई खतरनाक एक्सपिरियन्स होता. तुम्हाला जर यायचं आहे ना ताडोबाला तर नक्की या. खूप मस्त एक्सपिरियन्स आहे. म्हणजे हा असा एक्सपिरियन्स तुम्हाला झूमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही सफारीला नाही मिळणार. आम्ही जिम कॉर्बेटला सुद्धा गेलेलो, पण तिकडे पण असा एक्सपिरियन्स नाही मिळाला आहे. एक नंबर भाई. चला आता आपण जाऊया. हे बघा इथे सगळे आता एक्सपिरियन्स सांगतात आपापला. चला बाय बाय सफारी, अंटिल नेक्स्ट टाइम. आता आपण आलो आहे या गेटला, मोहरली गेट. हा खूप खरं तर फेमस गेट आहे. आम्ही जेव्हा बुकिंग केली ना तेव्हा हा गेट अवेलेबलच नव्हता. आणि इकडे तुम्हाला हे असं वाघ वगैरे फोटो काढायला, इकडे सुविनियर शॉप आहे छान, समोरसुद्धा सुविनियर शॉप्स आहेत. सो त्याच्यासाठीच आलो आम्ही इथे जरा सुविनियर शॉपिंग वगैरे करायला आणि बघूया काय काय आहे ते. चला, तुम्ही जर इथे येत असाल ना शॉपिंगला
तर हे आहे शॉपिंग सेंटर इकडे या काय ताडोबा अंधारी टायगर रिझर्वच्या आतमध्ये, आणि एक त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे मोहरली फ्लेवर्स अँड शॉपिंग. सो इथे ना चांगले ऑप्शन्स आहेत, इथे चांगले ऑप्शन्स आहेत आणि थोडेसे स्वस्तात पण आहेत कम्पेअर्ड टू आतमध्ये. सो जर तुम्ही येत असाल तर मला असं वाटतं की इथून घ्यावं. आणि बाय द वे आपल्याला इकडे डाएट कोक मिळालेला आहे. चला आता आपण निघूया इथून आणि जाऊया रिसॉर्टला, कारण का आपल्याला अजून पूलमध्ये पण जायचं आहे. होप आपल्याला पूलमध्ये जायला वेळ मिळेल, कारण का 8:30पर्यंतच आहे पूल चालू. बघूया मिळतं की नाही टाईम. तर बरीच शॉपिंग केली आहे बाय द वे सगळ्यांनी. हे बाय द वे जे कोर सफारीज आहेत, सो त्याचा हा प्राईस रेट आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यावर सगळे इम्पॉर्टंट जे ईमेल ID किंवा वेबसाईट ते सगळं दिलेलं आहे. आपण आलो आणि आपली हायटीसुद्धा रेडी आहे आता. गरमागरम कांदा भजी गरमागरम आणि चहा. चला मित्रांनो, आता पूल बिलमध्ये खेळून झालं आहे, मस्त मजा केली आपण पूलमध्ये खूप. आणि आता आपण आलो आहे डिनरला. सो रिच्युअलप्रमाणे तुम्हाला डिनरचा मी मेनू दाखवतो काय आहे ते. बाय द वे तुम्हाला मी सांगतो, म्हणजे मी आता सगळ्या गोष्टी टेस्ट नाही करत आहे, पण जेवण इकडचं एक नंबर आहे. म्हणजे तुम्ही अजिबात डिसअपॉइंट नाही होणार. खूप मस्त जेवण आहे, खूप मस्त, म्हणजे सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत. तुम्ही इथे येता येता डाळ भात तर नक्कीच ट्राय करा, कारण का ते तर एकदम छान आहे. सो चला आता आम्हाला तुम्हाला दाखवतो की डिनरचा मेनू काय आहे. डिनरमध्ये आहे आपल्याला सॅलड, लिंबू. बाय द वे लिंबूचं झाड यांच्या मागेच आहे, सो तिकडूनच ते फ्रेश लिंबू आणतात, बरोबर ना दादा. आणि काय याच्यात चपाती, याच्यात चपात्या आहेत, पनीरची भाजी आहे, मेथी मटर मलाई, डाळ बेस्ट सर्वात, भात आहे आणि खीर केली आज, शेवयाची खीर आहे छान, आणि चिकन छान आहे. जाड केलं आहे का थोडं? येस. सो काल आपण थोडंसं पातळ होतं, आज त्यांना जाड करायला सांगितलं आपण. मस्त एक नंबर आणि 3 ग्रेव्ही. आमचं आता जेवण वगैरे झालं आहे आणि क्लासिक फॅमिली गेम हाऊजी खेळत आहेत सगळे. सो मला वाटतं आपण हा व्लॉग इथेच एंड करूया आणि भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा दिवस पण खूप स्पेशल होता, म्हणजे आमचे सगळे सफारी सक्सेसफुल झाले असं म्हणायला हरकत नाही. आणि प्लस हे रिसॉर्ट तर एक नंबर होतं. जेवण, इकडची सर्विस म्हणा, सगळंच खूप मस्त होतं. तुम्हाला यायचं असेल तर मी डिटेल्स मला वाटते खाली टाकून ठेवतो, नाव टाकून ठेवतो, बाकी तर तुम्ही कॉल वगैरे करून बुक करूच शकता. ठीक आहे, चला बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, बाय बाय करा सगळ्यांनी. बाय एक मला एक तुला बाय 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 बाय.